आजचा आपला टॉपिक आहे डीमॅक. ऍक्च्युली हा सिक्स सिग्माचा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. डीमॅक हा शॉर्ट फॉर्म आहे. डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह आणि कंट्रोल याचा. आणखी एक टर्म आहे DMADV. डिफाईन, मेजर, अनालाइज, डिझाइन अँड व्हॅलिडेट. DMADV हे कंपनीच्या नवीन प्रोडक्ट्स करता, नवीन प्रोसेसेस करता वापरलं जातं आणि डीमॅक हे कंपनीच्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स करता आणि एक्झिस्टिंग प्रोसेसेस करता वापरलं जातं. आज आपण डीमॅक वर जास्त लक्ष केंद्रित करूया. सिक्स सिग्माची जी टीम आहे ना, त्या टीमनं टॉप लेवल मॅनेजमेंटला काही प्रॉमिसेस दिलेली असतात. ही प्रॉमिसेस वाढलेल्या प्रोडक्टिव्हिटी बाबत असू शकतात, कम्प्लीट कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत असू शकतात. यामुळे होणारे जे ग्रेट रेव्हेन्यूज असणार आहेत कंपनीला, वाढणारी प्रॉफिटेबिलिटी असणार आहे कंपनीची, याविषयी असू शकतात. पण त्यांनी दिलेली प्रॉमिसेस त्यांना पाळायची असतात आणि हे करण्यासाठी ते डीमॅक वापरतात. ऍक्च्युली कुठलाही प्रॉडक्ट घ्या, पंप घ्या, फॅन घ्या, मिक्सर घ्या, रेझर घ्या, टॉनिक मुलांना देतो आपण ते घ्या, किंवा मोबाईल घ्या, मोटर बाईक घ्या, या प्रत्येक प्रॉडक्टच्या रिलेटेड काही क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट असतात आणि कस्टमर्सना या क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स बाबत काही अपेक्षा असतात. त्यांच्या या अपेक्षा जर पूर्ण झाल्या तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन निश्चित होतं आणि त्यांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर कस्टमर डिससॅटिस्फाईड राहतो. मग कंपनीची माणसं काय करतात? त्यांच्या या अपेक्षा जाणून घेतात. त्यांच्या या अपेक्षा या ट्रू नीड्स मध्ये ट्रान्सलेट करतात. ह्या ज्या ट्रू नीड्स आहेत, वॉन्ट्स नव्हे, नीड्स, या ज्या ट्रू नीड्स आहेत त्या ते स्पेसिफिकेशन्स मध्ये ट्रान्सलेट करतात आणि या क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा या स्पेसिफिकेशन लिमिटच्या आतमध्ये ही रीडिंग्स बसतात त्यावेळेला आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शनची गॅरंटी समजू शकतो. म्हणजे स्पेसिफिकेशनच्या लिमिटच्या बाहेर जे काही जाणार आहे या प्रॉडक्टच्या क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्सच्या दिशेने च्या दृष्टीने हे सगळं आपण डिफेक्ट असं म्हणू शकतो. आपल्याला डिफेक्ट फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे, आपल्याला इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे सगळं डिफेक्ट फ्री एन्व्हायरमेंट मुळेच मिळणार आहे. त्यासाठी डिफेक्ट म्हणजे काय हे जाणून घ्यायचा आपण जो प्रयत्न केला त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की कस्टमरच्या अपेक्षांवरूनच स्पेसिफिकेशन लिमिट्स बनवलेले असतात आणि त्यामुळे जे स्पेसिफिकेशन लिमिटच्या बाहेर जातं त्याला आपण डिफेक्ट म्हणतो. आणि हा डिफेक्ट काढून टाकणे किंवा हे डिफेक्ट्स 3.4 पार्ट्स पर मिलियन या आकड्याशी रिस्ट्रिक्ट करणे हे आपलं काम डीमॅकच्या प्रॅक्टिकल अप्रोचमुळे आपण करणार आहोत. आता आपण डीमॅक जाणून घेऊया. डिफाईन ही पहिली स्टेप आहे. यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट डिफाईन करतो. आपण असे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो की ज्या प्रॉब्लेम्सचा ग्रेटेस्ट इम्पॅक्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर होणार आहे, ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कंपनीसाठी प्रचंड रेव्हेन्यूज क्रिएट करणार आहे, ज्यामुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, अशा प्रकारचेच प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय करतो. आणि काही प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होतात, काही प्रॉब्लेम्सना ब्रेक थ्रू सोल्युशनची गरज असते. परंतु हे सगळं आपण आयडेंटिफाय करून मेजरेबल टर्म्स मध्ये आणतो डिफाईन फ्रेज मध्ये. यासाठी आपण काय स्क्वेअर मेथड वापरतो, रिग्रेशन अनालिसिस वापरतो आणि सगळं मेजरेबल टर्म्स मध्ये घेऊन येतो. दुसरी स्टेप आहे मेजर. इथं आपण CTQ फाइंड आउट करतो. CTQ म्हणजे क्रिटिकल टू क्वालिटी असे जे पॅरामीटर्स असतात हे आपण शोधतो. हे क्रिटिकल टू क्वालिटी पॅरामीटर्स आपण क्लासिफाय करतो. आपण त्यांच्या एक्झिस्टिंग सिग्मा व्हॅल्यूज प्रमाणे त्यांना एका टेबलामध्ये लिहून घेतो आणि आपण DPU मोजतो. DPU म्हणजे डिफेक्ट्स पर युनिट इन टर्म्स ऑफ पार्ट्स पर मिलियन. आपण आत्ताच जे गोल आहे ना ते अचीव करतोय का किंवा कसं करतोय, आपल्या आत्ताच्या प्रोसेसचं आउटपुट काय, हे सगळं
मेजर करतो. ही झाली दुसरी स्टेप, त्याला आपण मेजर म्हणतो. तिसरी स्टेप आहे अनालाइज. अनालाइज मध्ये आपण गॅप अनालिसिस वापरतो, आपण ब्रेनस्टॉर्मिंग वापरतो, आपण बेंचमार्किंग करतो, आपण पॅरेटो अनालिसिस वापरतो. या सगळ्या गोष्टींचा वापर अनालाइज प्रोसेसमध्ये आपण अशासाठी करतो की आता आपण इम्प्रूव्हमेंटचा एक प्लॅन डिव्हाइस करणार आहोत या प्रोसेसमध्ये किंवा या स्टेपमध्ये. इथे ऍक्च्युली आपण बेंचमार्किंग का करतो, तर आपण बेस्ट इन द बिझनेस ज्या कंपन्या आहेत त्यांच्या प्रोसेसेस कशा आहेत आणि आपल्या प्रोसेसेस कशा आहेत हे फाइंड आउट करतो. बेसिकली आपण सध्या कुठे आहोत हे बघतो, बेसिकली आपलं सध्याचं गोल काय आहे ते बघतो. बेस्ट इन द बिझनेस कंपनीचं काय गोल आहे ते बघतो, त्याच्यातली गॅप जाणून घेतो, ती कशामुळे आहे ते फाइंड आउट करतो. त्या प्रोसेसेस ज्या त्यांनी मिळवल्या आहेत त्या प्रोसेसेस आपल्याकडे आणण्याचा आपण प्रयत्न करतो, नवीन गोल सेट करतो आणि ते नवीन गोल सेट केलेलं नवीन गोल मिळवण्यासाठी आपण एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवतो. इथं आपण बेंचमार्किंग करतो. बेंचमार्किंग म्हणजे इमिटेशन आहे आणि इमिटेशन ही गोष्ट बिझनेसमध्ये अजिबात चुकीची नाही आहे, कारण जी गोष्ट ते उत्तम रीतीनं करतायत ती त्याच पद्धतीनं करणं, यात प्रॉब्लेम काय? आपल्या प्रोसेसची कॅपॅबिलिटी वाढेल, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, आपण नवीन गोल सेट करू, ते आपल्याला अचीव्ह करता येईल. हे सगळं आपण या अनालाइज या प्रोसेसमध्ये करतो. पुढची स्टेप आहे इम्प्रूव्हमेंट. इथं आपण ऍक्च्युअली ऍक्शन घेतो, इथं आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल वापरतो, इथं आपण डिफेक्टचं कॉज इलिमिनेट करतो, इथं आपण क्वालिटी प्रॉब्लेमचा CTQ वर होणारा इम्पॅक्ट जाणून घेतो आणि त्या क्वालिटी प्रॉब्लेमचं जे मूळ आहे ते आपण, कारण आपण कॉज इफेक्ट डायग्राम वापरलेली आहे मागच्या स्टेपमध्ये, तिथं आपल्याला कळून चुकलंय आणि ते कॉज जे आहे ते आपण इथं इलिमिनेट करतो. यानंतर आपण आपल्या इम्प्रूव्ड प्रोसेसचं आउटपुट मोजतो आणि पुढच्या स्टेपला जातो, त्याला कंट्रोल असं म्हणतात. ही जी स्टेप आहे यामध्ये आपण काय करतो हे बघा, मेन मशीन आणि मटेरियल मध्ये मेन हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे. आपण आत्ता जे काही मिळवलंय ते आपल्याला होल्ड करायचंय. आपण जर ते होल्ड केलं नाही किंवा आपण या नवीन इम्प्रूव्ड प्रोसेसेस फ्रीज केल्या नाहीत तर या सर्व लोकांना आपल्या जुन्या सवयी परत लागू शकतात, आपली प्रोसेस परत पूर्वीच्या लेवलला जाऊ शकते. आणि हे जर टाळायचं असेल तर कंट्रोल फेज मध्ये आपल्याला या नवीन इम्प्रूव्ड प्रोसेसचं फ्रीजिंग करणे, आपण हे जे काही मिळवलंय ते होल्ड करणे याची गरज आहे. आपली जी प्रोसेस आता नवीन इम्प्रूव्ड आहे तिचं आउटपुट मेजर करणे हे पण गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपली कंट्रोल फेज संपते, आपलं DMAC संपतं, डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. आता आपण ह्याची जर समरी बघायची ठरवली तर याच्यामध्ये आपण कोणती क्वालिटी कंट्रोल टूल्स वापरली, आपण काय स्क्वेअर मेथड वापरली, आपण रिग्रेशन अनालिसिस वापरलं, आपण पॅरेटो अनालिसिस वापरलं, आपण बेंचमार्किंग केलं, आपण ब्रेनस्टॉर्मिंग केलं, आपण विविध प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल्स वापरली आणि हे सगळं करून डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल याद्वारे आपण 3.4 पार्ट्स पर मिलियन हे डिफेक्ट फ्री एन्व्हायरमेंट मिळवलं. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या बाबतीत काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल तर कृपया कमेंट सेक्शन मध्ये त्या विचारा.